लाईन आणि अँगल कोणता बघणार आहे? बघा आपण आता बघतोय पहिला पॉइंट. ही काय करून दाखवलंय त्यांनी? सरळ रेषा. इंग्लिश मध्ये काय म्हणलं जातं? स्ट्रेट. काय म्हणलं जाणार आहे? स्ट्रेट लाईन. आता सेकंड पार्ट बघूया आपण. ही कोणती रेषा आहे? क्रॉस लाईन. बरोबर. याला काय म्हणलं जातं मराठीमध्ये? छेदिका. काय म्हणलं जातं? छेदिका. आता आपण बघा तिसरा पार्ट बघूया. हा कोणता अँगल आहे? लघुकोन. याला इंग्लिश मध्ये काय म्हणलं जातं? अॅक्यूट अँगल. हा किती डिग्रीचा असतो? बरोबर. 90 पेक्षा कमी. आणि काय? 0 पेक्षा जास्त. आता बघा आपण नंतरचा बघूया. कोणता आहे बघा? हा कोणता कोण करून दाखवलाय? काटकोन. याला इंग्लिश मध्ये काय म्हणलं जातं? राईट अँगल ट्रँगल. बरोबर आहे. राईट अँगल. मग हा राईट अँगल किती डिग्रीचा असतो? डिग्री. बरोबर. याला मराठीत काय म्हणलं जातं? काटकोन. थर्ड नंबर करून दाखवा. हा कोणता कोण झाला? म्हणजे त्याला काय म्हणलं जातं मराठीमध्ये? ऑब्ट्यूस अँगल. हा किती डिग्रीचा असतो? 90 पेक्षा जास्त आणि 180 पेक्षा